So let's start with the today's lecture. In today's lecture, we are going to discuss about the factors affecting the enzyme activity. एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटी वरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात हे आज आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये शिकायचं आहे. सो मागच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये शिकलो आपण की एन्झाईम्स आर मोस्टली प्रोटीनियस इन नेचर. एन्झाईम्स आर कंपोज्ड ऑफ अमिनो ऍसिड्स. एन्झाईम्स हे कशापासून बनलेले असतात? प्रोटीन्स पासून बनलेले असतात. सम एक्सेप्शन्स आर देअर, दॅट इज रायबोझाइम्स. रायबोझाइम्स हे आरएनए पासून बनलेले असतात. आरएनए एन्झाईम आपण त्याला म्हणतो. तर असे काही एक्सेप्शन्स आपल्याकडे आहेत, पण मोस्ट ऑफ द एन्झाईम्स आर मेड अप ऑफ दी proteins. They are made up of the amino acid chain and they are made up of the protein. So अशा एन्झाईमला काम करण्यासाठी सायटोप्लाझम मध्ये एक स्पेसिफिक एन्व्हायरमेंट असतं, त्यांची एक स्पेसिफिक एंटाइटी त्यांच्यामध्ये असते. म्हणजे स्पेसिफिक एन्झाईमला काम करण्यासाठी काही फॅक्टर्स हे रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे त्यांना त्यांचं टेम्परेचर हे प्रॉपर लागेल, त्या टेम्परेचर मध्ये स्पेसिफिक 3D स्ट्रक्चर ते अडॉप्ट करू शकतील एन्झाईम्स. त्या स्पेसिफिक टेम्परेचर मध्ये, त्या स्पेसिफिक पीएच वरती ते त्यांचं 3D स्ट्रक्चर हे मेंटेन करू शकतात. मीन्स इफ द ऍसिडिटी और बेसिसिटी चेंजेस, इफ द टेम्परेचर इन्क्रीजेस और डिक्रीजेस, then that affect the activity of enzyme. त्यांच्यामुळे त्यांच्या एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटी वरती परिणाम पडतो. टेम्परेचर आणि पीएच वगळता कोणते फॅक्टर्स एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटी वरती काम करतात हे आज आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये शिकायचं आहे. सो एन्झाईम ऍक्टिव्हिटी बद्दल बघितलं होतं काल आपण. एन्झाईम ऍक्टिव्हिटी इज व्हॉट? द मोल्स ऑफ सबस्ट्रेट कन्वर्टेड पर युनिट टाइम. एका युनिट टाइम मध्ये किती सबस्ट्रेट हे प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झाले, म्हणजे एका युनिट टाइम मध्ये किती सबस्ट्रेटचं कन्व्हर्शन हे प्रोडक्ट मध्ये झालं, तर त्या फिनॉमिनाला म्हणायचं एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी. म्हणजे एन्झाईमने स्पेसिफिक युनिट टाइम मध्ये किती ऍक्टिव्हिटी केली तर त्याला म्हणायचं एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी. मीन्स मोल्स ऑफ सबस्ट्रेट कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट पर युनिट टाइम, which is calculated by rate of reaction into the reaction volume. Reactionचा volume किती तयार झाला. So various factors may affect the enzymatic activity by either affecting the frequency of enzyme substrate collisions or by affecting the capacity of enzyme and substrate interaction. म्हणजे एन्झाईम आणि सबस्ट्रेट ची इंटरॅक्शन जर डिस्टर्ब झाली, तिथे एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटी वरती परिणाम पडला. एन्झाईमचं 3D स्ट्रक्चर, त्याचं कन्फर्मेशन मध्ये चेंजेस काही झाले, तर तिथे एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटी वरती परिणाम पडला. तर ते कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, तर ते सगळे फॅक्टर्स आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये शिकायचं आहे. सो द इफिशियन्सी ऑफ द एन्झाईम कॅटालिसिस इज अफेक्टेड बाय नंबर्स ऑफ फॅक्टर्स. एन्झाईमची इफिशियन्सी हे खूप साऱ्या फॅक्टर्स वरती डिपेंड असतं. सो ते कोणते कोणते फॅक्टर आहे की सेल कोणत्या मीडियम मध्ये आहे, एन्झाईम कोणत्या मीडियम मध्ये काम करतो. आपण म्हटलं मोस्ट ऑफ द एन्झाईम्स आर ऍक्टिव्ह इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये असतात. स्पेसिफिक एन्झाईम्स आर प्रेझेंट इन द लायसोझोम. स्पेसिफिक सेल ऑर्गेनेल मध्ये स्पेसिफिक त्यांचे एन्झाईम्स प्रेझेंट असतात. म्हणजे त्यांचं एक स्पेसिफिक मीडियम असतं, त्या स्पेसिफिक मीडियम वरती एन्झाईम त्यांच्या कन्फर्मेशन स्टेट मध्ये, त्यांच्या 3D स्टेट मध्ये प्रेझेंट असतं आणि त्या कन्फर्मेशन स्टेट मध्ये, 3D स्टेट मध्ये, ऍक्टिव्ह स्टेट मध्ये ते फंक्शन करत असतात. सो टेम्परेचर ऑल्सो अफेक्ट दी एन्झाईम्स. टेम्परेचरमुळे त्यांच्या बॉन्डच्या रिअरेंजमेंट मध्ये, त्यांच्यामध्ये जी कोव्हॅलंट बॉन्डिंग असते, व्हेरियस टाइप्स ऑफ बॉन्डिंग त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते, तर दॅट बॉन्डिंग कॅन डिफर बाय द टेम्परेचर फ्लक्च्युएशन. टेम्परेचरच्या फ्लक्च्युएशन मुळे त्यांच्या बॉन्डिंग मध्ये परिणाम होऊ शकतो आणि एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये अल्टिमेटली आपल्याला त्यांच्यामध्ये चेंजेस बघायला मिळतात. सो सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ऑल्सो अफेक्ट दी एन्झाईम ऍक्टिव्हिटी. आपण बघूया आता पुढे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीने एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटी वरती काम करतं. इनिबिटर्स प्रेझेंट जर असले तर इनिबिटर काय करते, इट इनिबिट द एन्झाईम अँड इट बाइंड्स टू द सबस्ट्रेट बाइंडिंग साइट ऑफ द एन्झाईम विच कॅन नॉट लीड्स टू द बाइंडिंग ऑफ सबस्ट्रेट. त्याच्यामुळे त्यांच्या सबस्ट्रेटची बाइंडिंग तिथे होऊ शकत नाही. सो लेट्स कंटिन्यू विथ टॉपिक. So we have a 6 factors, that is concentration of enzymes. एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन जर व्हॅरी झालं तर एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटी वरती त्याचा काय परिणाम पडतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जर व्हॅरी झालं तर एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटी वरती त्याचा काय परिणाम पडतो. इफेक्ट ऑफ पीएच, पीएचचा इफेक्ट काय होतो एन्झाईमच्या कन्फर्मेशन स्टेट वरती, तर ते पण आपल्याला शिकायचं आहे. टेम्परेचरचा इफेक्ट काय होतो ते सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. आणि त्यांना लागणारे काही ऍक्टिव्हेटर्स तिथे प्रेझेंट असतात, ऍक्टिव्हेटर्स किंवा इनिबिटर्स, यांचा इफेक्ट त्यांच्यावरती काय होतो हे सुद्धा आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये शिकायचं. सो वन मोर फॅक्टर वी हॅव टू स्टडी, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. सो अल्टिमेटली हे सगळे फॅक्टर्स काय आहेत, हे सगळे फॅक्टर्स
एन्झाईम वरच्या ऍक्टिव्हिटीवरती परिणाम करणारे आहेत. म्हणजे अल्टिमेटली हे एन्झाईमचं कन्फर्मेशन चेंज करू शकतं, एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साइडला डिस्टर्ब करू शकतं, एन्झाईमच्या 3D स्ट्रक्चर मध्ये ते चेंजेस करू शकतं, त्यांच्या बॉन्डची रिअरेंजमेंट करण्याची कॅपॅबिलिटी या सर्व फॅक्टर्स मुळे होते. त्याच्यामुळे एन्झाईम त्यांची स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी ही परफॉर्म करू शकत नाही. So let's start with the one by one factor. So first factor is concentration of enzyme. आता एन्झाईमच्या कॉन्सन्ट्रेशनचा एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीवरती काय परिणाम पडू शकत असेल? समजा तुम्हाला एखादी रिएक्शन घडवून आणायची आहे. सो तुम्हाला एक रिएक्शन घेऊ आपण. ए सबस्ट्रेट आपल्याकडे आहे. इफ वी हॅव ए सबस्ट्रेट and that substrate you have to convert into the product. त्याचा तुम्हाला बी प्रोडक्ट हा तयार करायचा आहे. तर आता तुम्हाला म्हटलं सर तुम्ही काय कराल आपल्याला रिएक्शन ही कॅटलाइज करायचं आहे, रिएक्शनला फास्ट करायचं आहे, सबस्ट्रेटचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये करायचं आहे, बट इन विच रेट? इन हाय रेट. त्यांचं रेट ऑफ रिएक्शन ही जास्त असायला पाहिजे. तर ती रेट ऑफ रिएक्शन जास्त करण्यासाठी काय केलं तुम्ही? इथे केलं तुम्ही एन्झाईमचं ऍडिशन. इथे तुम्ही एन्झाईम्स तुम्ही तुमचे ऍड केले. पण एन्झाईम ऍड केले, पण सेलमध्ये असं असतं का की एकच सबस्ट्रेट प्रेझेंट असेल आणि एकच एन्झाईम प्रेझेंट असेल? तर असं नसतं ना. खूप समजा तुम्ही एसवायला शिकले असेल की ग्लायकोलिसिसच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करायचं असतं पायरुवेट मध्ये. बरं मग एकच ग्लुकोजचा मॉलिक्यूल तिथे प्रेझेंट असतो का सेलमध्ये? तर असं नाही होत ना. खूप सारे मिलियन्स ऑफ सबस्ट्रेट, खूप जास्त प्रमाणात सबस्ट्रेट तिथे प्रेझेंट असतं. म्हणजे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन मे व्हॅरी. सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन हे व्हॅरी होऊ शकतं. म्हणजे तुमच्या सेलमध्ये एकच ग्लुकोजचा मॉलिक्यूल असतो का की ज्याच्यापासून तुम्हाला 32 एटीपी गेन करायचे आहे? तर तसं नसतं ना. देअर आर मेनी ग्लुकोज मॉलिक्युल्स अँड मेनी सबस्ट्रेट आर प्रेझेंट. तुमच्याकडे खूप सारे सबस्ट्रेट तिथे प्रेझेंट असतात. तर मग खूप सारे सबस्ट्रेट प्रेझेंट आहेत, तर तुम्हाला एन्झाईम सुद्धा त्या क्वांटिटीमध्ये लागेल ना. समजा तुमच्याकडे 100 सबस्ट्रेट प्रेझेंट आहे. एक इमॅजिन करू आपण की तुमच्याकडे एक 100 सबस्ट्रेट प्रेझेंट आहे, 100 मॉलिक्यूल समथिंग प्रेझेंट आहे तुमच्याकडे असे. तर त्या 100 सबस्ट्रेट वरती ऍक्ट करण्यासाठी तुम्हाला 100 एन्झाईम लागतील. जर तुमच्याकडे 100 एन्झाईम्स प्रेझेंट नसतील तर 100 सबस्ट्रेट कॅनॉट कन्वर्ट इट इंटू द टोटल अमाऊंट इंटू द प्रोडक्ट. 100 सबस्ट्रेटचं आपण प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्शन करू शकत नाही. मग 100 सबस्ट्रेटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्या स्पेसिफिक क्वांटिटीमध्ये तुम्हाला एन्झाईम्स लागतील. म्हणजे तुम्हाला 100 कमीत कमी एक एक्झाम्पल घेतोय आपण, कमीत कमी तुम्हाला 100 एन्झाईम तर लागतील. बरं जर तुमच्याकडे म्हटलं 100 एन्झाईम्स प्रेझेंट नाही आहे, सेलकडे तुमच्या 100 एन्झाईम प्रेझेंट नाही आहे, तुमच्या सेलकडे फक्त 50 एन्झाईम प्रेझेंट आहे. मग 50 एन्झाईम बाइंड टू द 50 सबस्ट्रेट अँड धिस 50 सबस्ट्रेट कन्वर्टेड इंटू दी 50 प्रोडक्ट. याच 50 सबस्ट्रेटचं मग 50 प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्शन होऊ शकतं. म्हणजे अल्टिमेटली एन्झाईमच्या कॉन्सन्ट्रेशनचा इथे परिणाम झाला, एन्झाईमच्या क्वांटिटीचा इथे परिणाम झाला अँड वी गॉट दी लेस प्रोडक्ट. सो अशा पद्धतीने तुमची रिएक्शन ही गळू शकते. बरं मग तुमच्याकडे म्हटलं आता 50 प्रोडक्ट राहिले आपले, मग 50 सबस्ट्रेट इथे राहिले ना. मग 50 सबस्ट्रेट हे आपले बाकी आहे. मग आपली रिएक्शन कंप्लीट झाली का? आपली रिएक्शन कंप्लीट झाली नाही. सो फॉर दिस वी नीड मोर क्वांटिटी ऑफ दी एन्झाईम्स. मग याचा परिणाम अल्टिमेटली कशावरती झाला? आपल्याला पूर्ण 100 सबस्ट्रेटचं कन्व्हर्शन, 100 मॉलिक्यूलचं कन्व्हर्शन 100 प्रोडक्ट मध्ये करायचं होतं. पण आपल्याकडे 50 एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. मग काय झालं? आपले 50 तिथे सबस्ट्रेट तिथे बाकी राहिले. म्हणजे अल्टिमेटली आपल्याला जास्त एन्झाईमच्या कॉन्सन्ट्रेशनची तिथे रिक्वायरमेंट भासली. म्हणजे द एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन कॅन अफेक्ट दी ऍक्टिव्हिटी ऑफ दी एन्झाईम. म्हणजे एन्झाईमच्या तिथे रेट ऑफ रिएक्शन वरती परिणाम पडला, त्यांच्या तिथे ऍक्टिव्हिटी वरती परिणाम पडला. सो रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम. एन्झाईमच्या कॉन्सन्ट्रेशन वरती त्यांची ऍक्टिव्हिटी किंवा रिएक्शनची व्हेलॉसिटी ही डिपेंड असते. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम हे बघण्यासाठी आपला कॉन्सेप्ट क्लिअर आहे तुम्हाला की एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन कॅन इफेक्ट द रेट ऑफ रिएक्शन. म्हणजे त्यांनी काय केली, कंप्लीट रिएक्शन ती घडवू शकली नाही. तिथेच जर आपले 100 एन्झाईम्स प्रेझेंट असतील तर ती रिएक्शन फास्ट झाली असती, 50 सबस्ट्रेट आपले बाकी राहिलेले नसते. सो क्लिअर आहे इथपर्यंत? सो आपल्याला एक जेव्हा आपण फॅक्टर्स अफेक्टिंग द एन्झाईम ऍक्टिव्हिटी हे जेव्हा आपण शिकत असू तेव्हा आपल्याला स्पेसिफिक फॅक्टरचा स्पेसिफिक ग्राफ तुम्हाला एक दिसायला बघेल.
तर आता ग्राफ तुम्हाला जर स्टडी करायचा असेल तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी. सो ग्राफ मध्ये काय असतं, ग्राफ मध्ये 2 डायमेन्शनल ग्राफ आपण बघतोय. वी हॅव 2 डायमेन्शनल ग्राफ. ग्राफ मध्ये तुम्हाला दिलेलं असतं 2 ऍक्सिस, म्हणजे तुमच्याकडे एक एक्स ऍक्सिस असतो, तुमच्याकडे एक वाय ऍक्सिस असतो. कोणताही ग्राफ तुम्हाला जेव्हा स्टडी करायचा असेल त्यावेळेस सगळ्यात आधी जेव्हाही तुम्हाला कोणताही ग्राफ मॅक्झिमम स्टुडंटना कॉम्प्लिकेटेड वाटतो, पण ग्राफ वरून जे माहिती आपल्याला एका इमेज मधून मिळते ती माहिती आपल्याला 10 पुस्तके वाचल्यावरही मिळणार नाही. इतकी क्लॅरिफाईड माहिती, इतकी स्पेसिफाईड माहिती ग्राफ मधून आपल्याला मिळत असते. सो आपल्याला इथे ग्राफ शिकायचा आहे. वी हॅव 2 ऍक्सिस, दॅट इज एक्स अँड वाय. जेव्हाही आपण ग्राफ बघतो तेव्हा सुरुवातीला बघायचं की एक्स ऍक्सिसच्या खाली काय लिहिलंय, वाय ऍक्सिसच्या खाली काय लिहिलंय ते आपल्याला बघायचं. म्हणजे सो लेट्स रिझ्यूम. सो आपल्याकडे म्हटलं आपण की आपल्याकडे 2 ऍक्सिस आपल्या ग्राफ कडे असतात. सो वी हॅव वन एक्स ऍक्सिस अँड अदर वाय ऍक्सिस. सो फॉर द स्टडी ऑफ ग्राफ, जर ज्यावेळेस तुम्हाला ग्राफचा स्टडी करायचा असेल त्यावेळेस एक्स ऍक्सिस वरच्या खाली काय लिहिलेलं आहे, वाय ऍक्सिस वरती काय लिहिलेलं आहे, म्हणजे त्या दोघांमध्ये काय रिलेशनशिप आहे हे आपल्याला कळेल. ग्राफच्या खाली इथे लिहिलेलं असतं ग्राफचं नाव काय. सो आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम हे शिकायचं आहे. एन्झाईमच्या कॉन्सन्ट्रेशनचा रेट ऑफ रिएक्शन वरती काय परिणाम पडतो हे आता आपल्याला शिकायचं. सो आपण ग्राफ स्टडी करूया. आता प्रत्येक फॅक्टरचा एक स्पेसिफिक ग्राफ तुम्हाला असेल, एकदम सिंपल आहे, काहीच लोड घ्यायची गरज नाही. एक एक्स ऍक्सिस वरती एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन लिहायचं, वाय ऍक्सिस वरती वेलॉसिटी ऑफ रिएक्शन और रेट ऑफ रिएक्शन. वेलॉसिटीजला रेट ऑफ रिएक्शन म्हणतात, म्हणजे किती स्पीडने रिएक्शन आपली चालली, किती त्यांचा स्पीड आहे हे आपल्याला वाय ऍक्सिस वरती स्टडी करायचं. सो क्लिअर आहे. एक्स ऍक्सिस वरती आपण पुट आउट केलं एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन, वाय ऍक्सिस वरती पुट आउट केलं आपण व्हेलॉसिटी ऑफ रिएक्शन. सो जशा पद्धतीने जसं जसं आपलं एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जातं तशाच पद्धतीने आपली रिएक्शनची व्हेलॉसिटी ही वाढत जाते. म्हणजे म्हणजे एन्झाईमचा कॉन्सन्ट्रेशनचा रिएक्शनचा रेट वरती परिणाम पडतो. म्हणजे जेवढे जास्त एन्झाईम्स, आता तुम्हाला हे क्लॅरिफाईड कसं करायचं, म्हणजे इथे समजा आपल्या एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन कमी प्रमाणात प्रेझेंट आहे. सो हा पॉइंट जर आपण पुट आउट केला, एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कमी प्रमाणात दिसतंय, तर मग रिएक्शनचा रेट सुद्धा कमी असेल. म्हणजे हा नंबर इथे वाढत जातो, हा नंबर या साईडला इन्क्रीज होत जातो ना. सो दिस इज इन्क्रीजिंग साइड ऑफ द एक्स ऍक्सिस अँड दिस इज इन्क्रीजिंग साइड ऑफ द वाय ऍक्सिस. ही काय इन्क्रीजिंग साइड आहे, म्हणजे इथे नंबर वाढत जातो त्यांचा. म्हणजे एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन इथे कमी असलं तर मग रिएक्शनची व्हेलॉसिटी सुद्धा कमी असेल. एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे रिएक्शनची व्हेलॉसिटी सुद्धा वाढेल. एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त प्रमाणात वाढलं म्हणजे सबस्ट्रेट सुद्धा प्रेझेंट आहे त्यासाठी एक फॅक्टर, तर इथे सुद्धा वाय ऍक्सिस वरती रिएक्शनची व्हेलॉसिटी ही वाढत जाईल. तो अशा पद्धतीने तुम्हाला ग्राफ हा स्टडी करायचा असतो. सो ग्राफ हा अशा पद्धतीने स्टडी करायचा असतो. क्लिअर आहे. म्हणजे काय झालं, जसं जसं एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आपलं, तर त्याच पद्धतीनं रिएक्शनचा रेट हा वाढला. म्हणजे आपण बघितलं होतं की आपल्याकडे जर 100 एन्झाईम प्रेझेंट असले तर तीच रिएक्शन आपली फास्ट झाली असते. मीन्स 100 मोल्स ऑफ सबस्ट्रेट कॅन कन्वर्ट इट इंटू द 100 मोल्स ऑफ प्रोडक्ट. ती रिएक्शन फास्ट झाली असती. सो अशा पद्धतीने एन्झाईमचा कॉन्सन्ट्रेशनचा परिणाम होतो. सो अल्टिमेटली द मीनिंग इज दॅट the enzyme concentration is directly proportional to the velocity of reaction. So the enzyme concentration is directly proportional to the velocity of reaction. If the enzyme concentration is low, then the velocity of reaction is also low. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन तिथे काय असेल, कमी असेल, रिएक्शनचा स्पीड कमी असेल तिथे. जर एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर काय होईल, तिथे रिएक्शनचा स्पीड वाढेल, रिएक्शनची व्हेलॉसिटी तिथे पुन्हा वाढणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला रिलेशनशिप बघायचं आहे. सो लेट्स टॉक अबाउट सम थिअरी. So as the concentration of enzyme increase, enzymeचं concentration जर वाढलं, ultimately the velocity of reaction
इज ऑल्सो इन्क्रीज प्रपोर्शनली. म्हणजे जसं जसं एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जाईल तर तसं तसं रिएक्शनची व्हेलॉसिटी ही वाढत जाणार आहे. In fact, this property of enzyme is made using determination of serum enzyme for the diagnosis of the disease. म्हणजे काय केलं जातं अल्टिमेटली ब्लडच्या सिरम मधून काय एन्झाईम्स म्हणजे एखादा डिसीज जर आपल्याला स्टडी करायचा असेल विच आर रिलेटेड टू द एन्झाईम ॲबनॉर्मॅलिटीज, एन्झाईमच्या कॉन्सन्ट्रेशन वरती व्हॅरी होणारा डिसीज जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर ब्लड सिरम मधून एन्झाईम हे काढल्या जातात आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम वरती ते डिसीज समथिंग आपण डायग्नोज करू शकतो. म्हणजे एक स्टँडर्ड अमाउंट ऑफ सिरम एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे दिलेलं असतं आणि त्याला कम्पेअर करून एखाद्या डिसीज पर्सन मध्ये डिसीजचा डायग्नोसिस आपण त्याच्यावरून करू शकतो बाय युझिंग नोन व्हॉल्यूम ऑफ सिरम अँड कीपिंग ऑल द फॅक्टर दॅट इज सबस्ट्रेट, पीएच, टेम्परेचर. म्हणजे त्या एन्झाईमच्या म्हणजे त्या एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीसाठी लागणारे सगळे फॅक्टर, सबस्ट्रेट, त्याचं पीएच, त्याचं टेम्परेचर हे तिथे स्टडी केलं जातं. म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन एक ऑप्टिमम लेवलवरती काम करू शकेल एन्झाईम असं तिथे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि अशा कॉन्सन्ट्रेशन वरती एन्झाईम किती काम करतो, किती रिएक्शन कॅटलाइज करतो एन्झाईम ते आपल्याला स्टडी करायचं असतं. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम जशा पद्धतीने एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं त्याच पद्धतीने रिएक्शन व्हेलॉसिटी इज इन्क्रीजेस. सो एक पॉइंट क्लियर आहे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम. सो दिस टाइप ऑफ ग्राफ वी हॅव टू स्टडी. On x-axis we have the enzyme concentration and on y-axis we have the enzyme velocity. As the enzyme concentration increases, the enzyme velocity also increases. The graph is linear straight line. So clear आहे सगळ्यांना ग्राफ. म्हणजे ज्या पद्धतीने एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, इथे एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय, हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन आहे, तर इथे व्हेलॉसिटी सुद्धा त्यांची वाढलेली आहे. इथे त्यांची व्हेलॉसिटी सुद्धा वाढलेली आहे. एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन लो असेल तर रिएक्शनची व्हेलॉसिटी सुद्धा, एन्झाईमची व्हेलॉसिटी सुद्धा तिथे वाढणार आहे. रिएक्शन व्हेलॉसिटी किंवा एन्झाईम व्हेलॉसिटी म्हणजे अल्टिमेटली एन्झाईमचं काम करण्याचा स्पीड आपल्याला या दोघांमधलं रिलेशनशिप सांगतो. सो क्लिअर आहे सगळ्यांना. सो आता बघूया कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. आता सबस्ट्रेटचा कॉन्सन्ट्रेशनचा कशा पद्धतीने परिणाम होतो. तर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनचा परिणाम, increase in the substrate concentration gradually increases the velocity of enzyme. सेम कॉन्सेप्ट आहे इथे असेल पण थोडासा इथे फरक असेल. पण सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन एका लेवलवरती तुम्ही वाढवू शकता. समजा आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. तुम्हाला 100 सबस्ट्रेट मॉलिक्यूल तुम्हाला कन्वर्ट करायचे आहे प्रोडक्ट मध्ये. सो 100 प्रोडक्ट मॉलिक्यूल तुम्हाला भेटतील बाय द यूज ऑफ 100 एन्झाईम. बरं, मग तुम्हाला म्हटलं की सेलची ऑप्टिमम एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन ही 100 एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन, 100च्या पुढे सेल हा एन्झाईम तयार करू शकत नाही. एक एक्झाम्पल बघतोय आपण, जनरल एक्झाम्पल. 100च्या पुढे एक सेल, एखादा सेल आपण आपले एन्झाईम तयार करू शकत नाही. मग जर आपण 100च्या जागी आपले 120 सबस्ट्रेट घेतले, पण 120 सबस्ट्रेटला कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 100 एन्झाईम आपल्याकडे प्रेझेंट आहे. मग अल्टिमेटली आपल्याला 100 प्रोडक्ट हा मिळणार आणि 20 सबस्ट्रेट हे आपले बाकी राहणार कन्वर्ट करण्यासाठी. म्हणजे अल्टिमेटली सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनचा परिणाम हा इथे झाला. म्हणजे एका स्पेसिफिक लेवल पर्यंत सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन हे काम करत असतं आणि त्या स्पेसिफिक लेवलला हे झाल्यानंतर, त्या स्पेसिफिक लेवल त्यांची अक्वायर झाल्यानंतर सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनचा, रिएक्शनचा व्हेलॉसिटी वरती काहीच परिणाम पडणार नाही. सो बघूया आपण, एक क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. सो इन्क्रीज इन द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅज्युअली इन्क्रीजेस द व्हेलॉसिटी ऑफ एन्झाईम. बट कुठपर्यंत? एका स्पेसिफिक लेवल पर्यंत. कारण की तिथे आपल्याला मग तिथे एन्झाईम सुद्धा प्रेझेंट नसेल रिएक्शन कॅटलाइज करण्यासाठी. So velocity of reaction within the limited range of the substrate level that having the specific limit. म्हणजे आपला जो ग्राफ आहे, आपण मागच्या कॉन्सेप्ट मध्ये बघितला होता, आपला ग्राफ एक स्ट्रेट लिनियर लाईन होता. सो आपला ग्राफ कशा पद्धतीने असेल, आपण काय म्हटलं की एका स्पेसिफिक लेवल पर्यंत हे कॉन्सन्ट्रेशन, इथे काय येईल आपलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट, एन्झाईम, velocity or rate of reaction,
एन्झाईम व्हेलॉसिटी. सो एका स्पेसिफिक लेवलवरती, एका स्पेसिफिक लेवलपर्यंत सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढलं, तिथपर्यंत रिएक्शन ही कॅटलाइज होत गेली. पण जेव्हा मोस्ट मॅक्सिमम लेवलवरती किंवा हायेस्ट लेवलवरती सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन गेलं, एक लिमिट तिथे क्रॉस झाली, तर त्यावेळेस रिएक्शनच्या व्हेलॉसिटीवरती, रिएक्शनच्या रेटवरती, एन्झाईमच्या काम करण्याच्या स्पीडवरती सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनचा कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजे अप टू धिस पॉइंट दिस लाईन गेट द फ्रीजेस. या पॉइंट पर्यंत ही लाईन काय झाली, फ्रीज झाली. म्हणजे इथे कितीही तुम्ही सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, कितीही तुम्ही सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, तरी ही लाईन काय राहील, स्ट्रेट लाईन. म्हणजे अल्टिमेटली तुम्हाला एक मॅक्झिमम रेट तिथे अक्वायर झाला, तर त्याच मॅक्झिमम रेटला म्हणायचं आपण व्ही मॅक्स, दॅट इज मॅक्झिमम व्हेलॉसिटी. दिस इज व्ही मॅक्स. इट इज डिनोटेड बाय व्ही मॅक्स and the initial velocity is denoted by v0. Initial velocity of the reaction, that is denoted by v0, and vmax is the maximum velocity of the enzyme or maximum velocity of the reaction, that is vmax, velocity maximum velocity. So अशा पद्धतीने काहीतरी कॉन्सेप्ट आपल्याला पुढे बघायचं. रेक्टेंग्युलर हायपरबोला इज ऑब्टेन. म्हणजे आधीच्या कॉन्सेप्ट मध्ये काय म्हटलं होतं आपण, की तिथे एक स्ट्रेट लिनियर लाईन आपल्याला भेटली. रेक्टेंग्युलर हायपरबोला इज ऑब्टेन when velocity is plotted against the substrate concentration. So three distinct phase of the reactions कोणत्या कोणत्या आहे, एक फर्स्ट लिनियर फेज आहे आपली, सेकंड कर्व आपल्याला दिसेल, आणि सी मध्ये ऑलमोस्ट अनचेंज तिथे आपल्याला दिसणार आहे. सो दिस टाइप ऑफ ग्राफ वी हॅव टू ड्रॉ. सो इथे काय दिसतंय आपल्याला, एक्स एक्सिस वरती वी हॅव सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन इथे तुम्हाला दिसतंय. वाय एक्सिस वरती रिएक्शन व्हेलॉसिटी और एन्झाईम व्हेलॉसिटी तुम्हाला वाय एक्सिस वरती दिसतंय. वाय एक्सिस वरती सुरुवातीला काय झालं, एका लिमिटेड स्टेट पर्यंत सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवत गेलो, आणि त्या स्टेट पर्यंत तिथे काय झालं, रिएक्शनची व्हेलॉसिटी सुद्धा वाढत गेली है ना, रिएक्शनचा स्पीड तिथे वाढत गेला. पण ज्या वेळेस सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन एका लिमिटला क्रॉस झालं, त्यावेळेस रिएक्शनचा रेट हा तिथे इन्क्रीज झाला नाही. रिएक्शनचा रेट हा मॅक्सिमम व्हेलॉसिटी तिथे असेल, त्यांची व्हेलॉसिटी ही मॅक्सिमम तिथे असणार आहे. म्हणजे त्या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनच्या वरती कितीही सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, तरी रिएक्शनच्या रेट वरती, एन्झाईमच्या व्हेलॉसिटी वरती त्याचा परिणाम पडणार नाही. मीन्स एक असा काहीतरी पॉइंट असेल तिथे रिएक्शनची व्हेलॉसिटी ही अनचेंज असेल, that velocity we called it as a Vmax, that is maximum velocity, and half of the Vmax is called as Km, that Km is a Michaelis Menten constant. आता मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट काय आहे, Km काय आहे, हे सगळं Vmax, V0 हे सगळं आपण शिकणार आहोतच एन्झाईम कायनेटिक्स मध्ये. तुर्तास तुम्ही इतकं लक्षात घ्या की हाफ ऑफ Vmax इज Km. मी तुम्हाला विचारेल नंतर व्हॉट इज Km, तुम्हाला सांगता यायला पाहिजे हाफ ऑफ Vmax, मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या हाफ अमाउंटला म्हणायचं Km, दॅट इज मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. सो इथपर्यंत आपण फॅक्टर बघितले. आता इफेक्ट ऑफ पीएच, इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट याचा परिणाम एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीवरती कशा पद्धतीने होतो हे आपण बघूया पुढच्या लेक्चरला. सो इथपर्यंत क्लिअर आहे. एकदा क्विक रिव्हिजन करून घेऊया की हाऊ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम इफेक्ट, जितकं जास्त एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन तितकी जास्त एन्झाईमची व्हेलॉसिटी. द ग्राफ इज स्ट्रेट लिनियर लाईन. म्हणजे एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं की एन्झाईमची व्हेलॉसिटी वाढणार आहे. अँड सबस्ट्रेट ऑफ कॉन्सन्ट्रेशन एका स्पेसिफिक लाईक पर्यंत त्याला त्या कर्वला काय म्हणतो, दॅट कर्व इज कॉल्ड ॲज रेक्टँग्युलर हायपरबोला कर्व. अँड एकदा का मॅक्सिमम व्हेलॉसिटी अचीव्ह झाली, एकदा का Vmax हे अचीव्ह झालं, त्यानंतर कितीही तुम्ही सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं, तरीही तुमची रिएक्शनची व्हेलॉसिटी, एन्झाईमचा काम करण्याचा स्पीड हा वाढणार नाही. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच बघूया, इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये पीएचचा कशा पद्धतीने परिणाम होतो, टेम्परेचरचा कशा पद्धतीने परिणाम होतो, आणि प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा कशा पद्धतीने परिणाम होतो एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीवरती, ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. सो